हॅलो. श्री स्वामी समर्थ ताई. श्री स्वामी समर्थ ताई, बोला. ताई आता फक्त मी नाव सांगते, माझ्या नावावरून सगळं म्हणजे आवाजावरून सगळे ओळखतात ते मला खरं. सगळं ओळखतात, खरंय. कारण मला पण फोन येतात ना, हो तुझा ना. आज मोबाईल ऐकला, हा तुझा आज अनुभव ऐकला म्हणून. हा 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 हा. तर फक्त आज मी नाव नाहीये सांगत, कारण बरं बरं, चालेल. पैशाचं जरा हे अनुभव आहे पैशाचा. बरं बरं, हो. हा तर माझ्या मिस्टरांनी तुम्हाला मागं म्हणलं की माझे मिस्टर महाराजांचं काहीच करत नाहीत कधी. हो हो हो. आणि मागं परवा त्यांनी काल एक 4 महिन्यापूर्वी ना 3 लाख रुपये उसने दिले. ते कधी कोणाला पैसे देत नाहीयेत. त्यांनी दिले होते उसने? हा त्यांनी दिले पैसे उसने. अगो बाई. हा हा आणि हा कधीच कोणाला देत नाहीत पैसे, म्हणजे कसलेच देत नाहीयेत. हा हा. आणि तेव्हा त्यांनी 3 लाख रुपये उसने दिले. अरे बापरे, केवढी मोठी रिस्क हो ताई. रिस्क घेतली त्यांनी. आणि ते जे व्यक्तीला दिले ना ते म्हणले 8 दिवसांनी तुम्हाला पैसे देतो. बरं. हा आणि 4 महिने पैसे दिले नाही त्यांनी. 2 महिन्यानंतर मागितले, त्यांना एकदा मागितले हा तर म्हणले 4 दिवसात देतो म्हणे. हा. 2 ते 4 दिवसात देतो म्हणे. परत मागितले नाही, परत 3 महिन्यांनी मागितले तरी पण दिले नाही त्यांनी, म्हणजे 2 दिवसांनी देतो. अरे 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 अरे. आणि परत 4था महिना झाला, 4 महिने पूर्ण झाले तरी पण पैसे नाही दिले त्यांनी. अय्या. हा. आणि मग आमच्या ह्यांच्या मनात आपलं आलं, आता ते महाराजांचं कधी करत नाहीत. मला पण सांगितलं नाही त्यांनी की मी महाराजांना बोललोय की असं. त्यांच्या मनात फक्त आलं की महाराजांना जाऊन यावं, आपले पैसे अडकलेत ना, तर मग फक्त मनात त्यांनी घेतलं की मी जाऊन यावं, म्हणजे आपले पैसे मिळतील म्हणून असं. हा 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 हा. आणि महाराजांना गेलेच नाही ते. अरे. हा नुसतं मनात ठरवलं की त्यांनी जाऊन यायचं आपण म्हणून. हा हा हा. आणि गेलेच नाही. आणि त्यांना 3 ते 3 लाख रुपये आणून दिले त्यांनी. स्वतःहून? स्वतःहून आणून दिले. वा. मग बाप रे, केवढी स्वामींची कृपा ताई. हो आणि याच्या पुढे असं करू नका, त्यांना सांगा. नाही, देतच नाहीत कधी. कसे त्यावेळेला दिले काय माहिती, कधीच देत नाहीत हा, कोणाला. पण त्यांना आता सांगा, परत असे व्यवहार करू नका म्हणा. हा, आपला पै कष्टाचा असतो, तो काही याला त्याला देण्यासाठी असतो का? हो तेच की, पण कधीच देत नाही. कसे दिले काय बघा ना. माहिती. पण हो ते ना. कशी महाराजांना बुद्धी. पहिल्यांदाच मनात फक्त त्यांनी घेतलं, बोलले पण नाही फक्त मनात की आपलं जाऊन यावं महाराजांना म्हणून असं बोलले. हा. पण महाराजांना जायच्या आधीच पैसे मिळाले त्यांना. वा, किती छान हो ताई. आणि पूजा करायला लागले. हा. चेष्टा करते त्यांची, म्हणलं पूजा करायला थांबा, मी दिवस कुठं उजडलाय म्हणलं. मग ते पूर्वेला पश्चिमेला कुठं महाराजांची पूजा करते. हा तर हसले, काहीच बोल ना. परत मला पेढे पण दिसले महाराजांसमोर. म्हणजे मी पेढे कसे काय, तुमचं काय चाललंय म्हटलं. गाडी घ्यायचं म्हणतात, मी गाडी घेईल नको म्हणते ना त्यांना, 4 व्हीलर. हो 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 हो. मला वाटलं गाडी घ्यायला लागली, घेतली का काय म्हणलं. तर नाही म्हणले. त्यांनी हा, सांगितलं महाराजांना फक्त मी मनात आणलं होतं की जायचं म्हणून. पण हा. त्याच्या आधीच मला पैसे आले म्हणून म्हणले मंदिरात जाऊन आलो मी, महाराजांना पेढे ठेवून आलो म्हणून. असं झालं. किती छान, किती छान अनुभव आहे ताई. हो मी शेअर खूप छान. करते हा ताई. ते दुसरा ना, हा, सांगा ना. मागं मी तुम्हाला म्हणले तेव्हा महादेवाच्या मंदिरामध्ये मी जात नाही, मला ओरडल्या म्हणून. हो 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 हो. मग घरी पिंड करते तुम्ही बघा मी. घरीच पिंड करायला लागल्या होत्या, हा, बरोबर. मग ह्या 4 महिन्यात काय झालं, मला वेळ 4 महिन्यात 1 महिन्यामध्ये ना मला वेळच नाही झाला 1 महिन्यामध्ये. ह्या बर. हा हा हा. पिंडच नाही केली मी. अच्छा. हा हा. आणि मग आता लक्ष्मीपूजन होतं ना, त्या दिवशी मी आपली लक्ष्मी आणायला गेले ना, लक्ष्मीपूजना दिवशी हा 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 हा. लक्ष्मी घेतली. मग आता कुठंतरी दान द्यायचं, आपल्या अजितदादांचं हे बघा, ह्याच्यामध्ये सांगितलं लक्ष्मी पूजना दिवशी दान करा म्हणून लक्ष्मी. हो 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 हो. मग मी आपलं ते दान करायसाठी लक्ष्मी घेतली, 2 घेतल्या. लक्ष्मी मला घरी एक आणायला हा. आणि मंदिरामध्ये दान द्यायचं. आता दान द्यायचं ठरलं, पण म्हटलं आता कुठं जायचं, मग तिथंच गेले, महादेवाच्या मंदिरामध्ये गेले. बर. हा 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 हा. महादेवाच्या मंदिरामध्ये अजून खूप लांब होते मी, पायऱ्या पण खूप लांब होते आणि अजून लांब होते. हा. तोपर्यंत त्या मंदिरामध्ये एक दादा होते ना, ते म्हणजे लक्ष्मी आली, लक्ष्मी आली, ये पटकन ये म्हणले. अय्या. हा, हा आणि त्यांनी मला बोलवून घेतले, म्हणजे झाडून ते पटकन इथलं म्हणले दारामधलं, हा 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 आणि हा आत ये म्हणले. तर हा मी हा. झाडायला लागले, एक 4 असं झाडू मारले, तोपर्यंत ते आले. म्हणले चल पटकन, झालं का झाडून, बस म्हणले तेवढंच, हा. पटकन तुला आरती घ्यायचंय म्हणले. ओ. आणि त्यांनी मला आरती दिली, माझ्या लक्ष्मीची पूजा केली, तिथे दिली लक्ष्मी त्याची पूजा केली, अरे मला वा. आरती दिली त्यांनी. हा हा हा. माझ्याकडे दिली ओळायसाठी, आरती म्हणेपर्यंत मला ओळायची. बाप रे. आणि बघा. आरती दिली मला करायला त्यांनी. आणि हा. आरती पूर्ण झाली की गणपतीचं खाली फुल पडलं. अरे वा. ते म्हणले ताई तुम्हाला आशीर्वाद दिला म्हणले गणपतीने म्हणले. मग ते माझी लक्ष्मी तिथं पूजा करून ते फुल माझ्या बरोबर दिलं. वा 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 आणि वा त्या वा. दिवसापासून मी आता लक्ष्मी पूजापासून रोज जाते महादेवाच्या आरतीला मंदिरामध्ये. हो का. रोज जाते आता. हा. आणि त्याच्यानंतर परत मला 2 वेळा आरती भेटली मला तिथं करायला. मागच्या सोमवारी पण मला आणि माझ्या मुलांना आरती दिली त्यांनी करायला. हो.
आता पण मी जाऊन आले. आता अभिषेक करावं म्हंटल, आता पौर्णिमा आहे म्हणून मला अभिषेक करावं. तर ते म्हणले नाही आपण रविवारी करू म्हणले, आता पूजा झाली रविवारी करू. आणि बरं ठीक आहे म्हणलं रविवारी करू, आमच्या लग्नाचा पण वाढदिवस आहे म्हणलं. मग ते म्हणले तर खूपच चांगलं झालं रविवारी वा आपण वा अभिषेक. वा वा वा. आणि परवा 2 दिवस मला जमलं नाही ना जायला, परवा 2 दिवसापूर्वी गेले नाहीये मी. का ते पाणी आलं नाही आमच्याकडे, पाणी भेटेना म्हणून आरतीला जाण्यामुळे आता मला पाणी भेटत नाहीये म्हणून मी गेले नाही ताई. तर मला महादेवाची पिंडच दिसायला लागली स्वप्नात सारखी आता. ओ किती छान ताई. आणि आणि मुलगी कशी आहे ताई तुमची? मुलगी आहे, बरी आहे तरी. बरी आहे ना? आणि ताई दुसरं काय झालं, आपली लक्ष्मी पूजन होतं ना त्याच दिवशी सकाळी ना मला स्वप्नामध्ये विठ्ठल रुक्मिणीची मूर्ती, 3 लेडीज होत्या ना माझ्या ओळखीच्या, त्यांनी मला स्वप्नामध्ये मूर्ती दिली पितळेची. हो, अरे वा. लक्ष्मी पूजना दिवशीच. मी म्हणलं मला नको, म्हणलं मी महाराजांचं करते म्हणलं, माझं बाकीचं खूप असतं, मला नको म्हणलं, नारायणाची सेवा करते नको म्हणलं मला. तर नाही मी तुमच्यासाठी चालले ती विठ्ठल रुक्मिणीची मूर्ती. अरे वा. आणि त्यांनी मला ती मूर्ती दिली. आता म्हणलं मला आरती पण येत नाही, म्हणजे तोडकी फोडकी येते कधीतरी करण्यामुळे, मला आरती पण येत नाही. तर त्याच्यामध्ये मला कागद पण दिसला आरतीचा. अरे बापरे, बघा. आरतीचा कागद दिसला आणि मी जागी झाले, उठले. तर आता आंघोळीला गेले होते, तर म्हंटल राहू दे नको जायला, म्हणलं आता ह्यांचं चाललंय, तर म्हणलं हे उठल्या झालंय ह्यांचं मग उठावं आपण. तर परत म्हणलं की आपण दादांना फोन करायचा, आपल्या राजन दादांना फोन करून सांगायचं असं असं मला मूर्ती दिली बरं का, असं मी म्हणतेय. थोड्या वेळाने जरा फोन करता, त्यांची पूजा बिजा होऊ दे, सगळं झाल्यानंतर निवांत करू म्हटलं फोन. तर त्यांची सकाळी पूजा नामस्मरण असतं म्हणजे थोड्या वेळाने करता येईल म्हणलं फोन. असं म्हणते मी जागीच आहे तिथं. आणि थोडं 2 मिनिटात डोळे जायला लागले का काय माहिती, की परत माझ्या हातामध्ये असं उघडून बघतीये. म्हणलं काहीतरी आहे हातामध्ये म्हणून उघडून बघा म्हणलं, काय तर विठ्ठल रुक्मिणीची परत मूर्ती माझ्या हातामध्ये. ताई खरंच भाग्यवान आहेत हो तुम्ही, खरंच भाग्यवान आहेत. आणि त्या दिवशीपासून आम्ही पूजा करायला लागलो, विठ्ठल रुक्मिणीची फोटो लावला आम्ही, त्या दिवशीपासून पूजा करायला लागलो. तर आता विठ्ठल रुक्मिणीची पूजा आरती चालू असताना फुल पडतं खाली रोज. वा, किती शांत आहे बघा, आता फुल पण पडायला लागलं. हो, विठ्ठल रुक्मिणीचं, नारायणाचं तर पडतं, लक्ष्मीचं पण पडतं. आणि सत्यनारायणाचा फोटो आहे त्याची पण फुलं ताई रोजच्या रोज पडतात. वा ताई, तुमचे दिवस खूप चांगले सुरू होतील बघा आता. आणि तुम्हाला पण मी दादांना पण फोटो टाकलेत अहो, पण दादांनी अजून बघितले नाही. तर ना माझ्या हातामध्ये म्हणा किंवा असं कुठं पण मूर्तीवरती, नारायणाची मूर्ती, तुळजाभवानीची मूर्ती, लक्ष्मीची मूर्ती आहेत ना माझ्याकडे सगळ्या ह्या, तर त्याच्यावरती गोमती चक्रच येतात अहो. काय म्हणता? हो, खूप येतात. आणि माझ्या हातावरती पण येतात. आतापर्यंत मी फोटो काढले, माझ्या हातावरती गोमती चक्र आहेत. अय्या, हो ताई खूप चांगली गोष्ट आहे ती तर. हो, खूप म्हणजे नारायण अक्षरशः महाराज आहेत ना आपले गच्च भरतात वा वा वा. गोमती चक्राने. आणि हे मी आपलं म्हणजे गणपती कसे काय महाराज भरतात, म्हणजे तिथे कसे येतात ते? काहीच माहित नाही. फोटो काढते ना तर अख्खा महाराजांचा हार म्हणा, फेटा महाराजांचा घातलेला, गळ्यातलं सगळं महाराजांच्या अंगावर, वस्त्रावरती सुद्धा गोमती चक्र असतात फुल. कसे काय येतात, म्हणजे फुलाचे होतात तयार की आपोआप होतात? नाही, ते दिसतातच त्याच्यामध्ये गोमती चक्र. मला फोटो पाठवा बरं ताई ते. हा, तुम्हाला टाकते फोटो बघा गोमती चक्र. परत मी गणपती आपले बसले होते ना बघा, मोठे गणपती आपले गणपती बसतात तेव्हा, तेव्हा त्या मंडळामध्ये एका गेले ना मी, तर मंडळामध्ये पण असं गणपती मोठा होता ना, तर आम्ही त्याचा फोटो सहज काढला, तर त्याच्यामध्ये गोमती चक्र, अख्खा गणपती भरलेला आहे गोमती चक्राने. अरे बापरे. हो, तिथं पण गणपती अख्खा मुकुट बिकुट, गळ्यातले हार बीर सगळे भरलेत. आम्ही लक्ष्मी आहे ना त्याला गोमती चक्र असतात, तुम्हाला सांगते. तुळजाभवानी गोमती चक्र असते, खंडोबा, सगळे माझे देव आहेत ना सगळे गोमती चक्राने फुल असतात. अरे वा. आणि परत मी हाताचा फोटो काढल्यानंतर हातावर सुद्धा माझे गोमती चक्र आलेत. बापरे. हो, तुम्हाला फोटो टाकीन. तुम्ही सोबत म्हणाल गोमती चक्र. महाराजांवरती सुद्धा रोज पूजा करते ना, वस्त्र हे किती वर फुल असतं. बापरे. दिव्यामध्ये पण गोमती चक्र येतात. मी दिव्याचे किती फोटो काढते, प्रमाणे भारतीय गोमती चक्र मला नादच लागून गेलाय. मला पाठवा बरं ताई ते. हा, तुम्हाला गोमती चक्राची माझ्या हातामध्ये पण कसं फुल झालेत बघा, दाखवते. कधी कधी ना माझे केस सुद्धा गोमती चक्राने असतात, कानात मध्ये. बाई गो. कमाल आहे, कमाल आहे. हो तर. आणि सेवा करायला लागल्यापासूनच हे मला अनुभव यायला लागले गोमती चक्राचे. हो ना. हा, मी दादांना फोटो टाकले पण दादांनी ते बघितले नाही अजून. दादांचे भाऊ वारलेत ना ताई. अरे बापरे. मोठे भाऊ. हा. पण ते आता काय सगळ्यांना कुठे कोणाला सांगत बसणार. हो हो हो. काय झालं त्यांना? वयस्कर पण होते ना ते जरा. होय. हम्म. हा हा हा.
ते मी तुम्हाला गोमती चक्राचे फोटो दाखवते. जेवढे माझ्या मूर्ती आहेत ना त्या सगळ्या गोमती चक्र येतात त्याच्यावरती. अक्षरशः हो. मूर्ती सुद्धा दिसत नाहीत, फेंट फेंट दिसतात गं, एवढी गोमती चक्र असतात त्याच्यावर. बापरे बापरे बापरे, मला पाठवून ठेवा हा ताई ते. दाखवून ठेवते बघा गोमती हा. चक्र. माझ्या हातावर पण आहेत बघा. अरे वा. टाकते तुम्हाला फोटो. हा, मी शेअर करते हा ताई. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ ताई.